महिलांच्या संदर्भामध्ये महाजन यांचे नाव वारंवार का येतं असा सवाल खडसेंनी केलाय। तसंच प्रफुल्ल लोढाच म्हणाले होते, माझ्याकडे पुरावे आहेत, बटण दाबलं तर तहलका माजेल असं खडसे म्हणाले। माझ्या मुलाच्या मृत्यू संदर्भात सीबीआय चौकशी करा आणि प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा अशी मागणी सुद्धा एकनाथ खडसे यांनी केली आहे। एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांना 3 चॅलेंज दिली। या चॅलेंजमध्ये हनी ट्रॅपचा उल्लेख करत खडसेंनी प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा, गिरीश महाजन यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा आणि स्वतः खडसेंच्या मुलाच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा अशी 3 चॅलेंजेस महाजन यांना दिली आहेत। सरकार हा प्रकार करताय ते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे। म्हणून काल जे आमच्या खोडपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल। माझे 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली। आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाबोधा आव्हान मी स्वीकारलं, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा, हो न्याय द्या, पाणी का पाणी दूध का दूध। त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले। मी आजही चॅलेंज सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येत नाही मंगेश महाजन सारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना, तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा। शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदारांनी खडसेंवर हल्लाबोल केला होता। आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंना शिवीगाळ सुद्धा केली होती। त्याला प्रत्युत्तर देत खडसेंनी राजकारणातून निवृत्त होण्याची भाषा केली। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथाभाऊवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर। मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा। गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा, मी राजकारणातून निवृत्त होईल। गेल्या 2 दिवसात 2 पत्रकार परिषदांमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये महाजन विरुद्ध खडसे असा वाद पेटलाय। अस्वस्थ आहेत बिचारे, ठीक आहे, त्यामुळे आता मी पण बघतोय की ते इतके अस्वस्थ आहेत की त्यांना कळत नाही काय करावं काय, आणि त्यामुळे एंट्री नाही मिळाली। असं काही नाही, पक्ष खूप मोठा आहे, आमचं ते पक्षश्रेष्ठी ठरवतील, मी काही एकटा ठरवणारा नाहीये। पण मला असं वाटतं की आता माझ्या मते हा विषय आता संपलेला आहे। काल एवढी प्रेस झाली, त्यात एवढं बोलणं झालं आणि मला वाटतं माझ्या मते हा विषय संपलेला आहे। विनाकारण काहीही घाणेरडं बोलायचं, कमरेखालची विरोध भाषा करायची, त्यापेक्षा हा आता विषय संपलेला आहे असं मला वाटतं।